ठाण्यात पावसाचा दांडिया ऐन नवरात्रोत्सवात गरबा प्रेमींचा हिरमोड। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशीही सोमवारी पावसाने जोरदार मारा सुरूच ठेवल्याने देवी मातेच्या उत्सवासाठी सज्ज झालेल्या ठाण्यातील गरबा प्रेमींचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले। मात्र पावसाची तमा न बाळगता अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात गरबा सुरू असल्याचे पाहायला मिळाले। मुंबई शहर आणि परिसरातही शनिवारपासूनच पावसाची जोरदार पाहायला मिळत असून सोमवारीही पावसाने उसंत घेतली नव्हती। हवामान विभागाने पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रावर जाण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहील आणि पावसाचा जोर वाढू शकतो। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। विशेषतः पाऊस दुपारनंतर अधिक प्रमाणात पडेल असा अंदाज वर्तवला जातोय। या कालावधीत काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र 26 सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यभर दिसून येईल। 26 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 26 सप्टेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। त्यानंतर 27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। या काळात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो।